निसर्गाचा कोप किती भयंकर असू शकतो याची काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य आता समोर येत आहे। रायगड जिल्ह्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलेला असून डोळ्यादेखत एक अख्खा पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेलाय। होय, क्षणाचाही विलंब न लावता प्रशासनाने हाय अलर्ट जारी केलाय। खालापूर तालुक्यातील एका संपूर्ण गावाचा इतर गावांशी असलेला संपर्क तुटलाय आणि हजारो ग्रामस्थ आता निसर्गाच्या या रौद्र रूपापुढे हतबल झालेले आहेत। काय घडलंय नेमकं रायगडमध्ये सविस्तर जाणून घेऊयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फेसबुक वरती फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि रायगड जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय, पण आज खालापूर तालुक्यातून जी बातमी आली आहे तिनं प्रशासनाचीही झोप उडवली आहे। खालापूरमधील ठाणे न्हावे गावाकडे जाणारा मुख्य पूल पाण्याच्या अकराळ विकराळ प्रवाहात पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळून वाहून गेलेला आहे। पुलाचा मोठा हिस्सा डोळ्यादेखत वाहून गेल्यानं ठाणे न्हावे गावचा मुख्य रस्त्याशी आणि बाहेरील जगाशी असणारा संपर्क आता संपूर्णपणे तुटलेला आहे। विचार करा, तुमच्या गावाकडे जाणारा एकमेव रस्ता जर असा अचानक गायब झाला तर काय अवस्था होईल। ठाणे न्हावे गावातील ग्रामस्थांची सध्या हीच अवस्था आहे। रुग्णालय असो, बाजारपेठ असो किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, आता या गावाला बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग उरलेला नाही। पावसाचा जोर अजूनही ओसरलेला नाहीये। डोंगर दऱ्यातून कोसळणारं पाणी थेट गावाच्या वेशीवरती येऊन धडकत आहे। या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेची माहिती मिळताच महसूल आणि पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतलीये। पुलाचा जो भाग उरला आहे तोही धोकादायक स्थितीत असल्यानं तिथं कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कोणत्याही नागरिकाने जीवावर उदार होऊन हा नाला किंवा नदी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत। जोपर्यंत पाण्याची पातळी कमी होत नाही आणि पर्यायी मार्ग तयार केला जात नाही तोपर्यंत नागरिकांनी गावातच सुरक्षित ठिकाणी राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। पण प्रश्न उरतोय, जर गावात एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तर या ग्रामस्थांपर्यंत मदत तरी नेमकी कशी पोहोचणार। निसर्गाच्या या तडाख्यापुढे सध्या तरी प्रशासन आणि नागरिक दोघंही हतबल दिसतायत। आम्ही सातत्यानं या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहोत। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या पावसाचा हाय अलर्ट आहे। तुम्ही जर अशा नदीकाठच्या किंवा डोंगराळ भागात राहत असाल तर स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची विशेष काळजी घ्या। कोणत्याही पुलावरून पाणी वाहत असेल तर तिथून गाडी घालण्याचा किंवा चालत जाण्याचा धोका पत्करू नका। सध्याच्या घडीला ठाणे न्हावे गावातील नागरिक सुरक्षित आहेत, पण त्यांच्यासाठी लवकरात लवकर पर्यायी मार्ग उपलब्ध होणं गरजेचं आहे। या घटनेवरती तुमचं देखील काय मत आहे? प्रशासनाने आता कोणती तातडीची पावलं उचलायला पाहिजेत? कमेंट करून नक्की सांगा। ही महत्त्वाची बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।